अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावरील बैलगाडी शर्यत ही कोकणातील सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा असल्याने ती आजही जोपासली जाते। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणात अलिबाग समुद्र किनाऱ्यावर या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते। हा शर्यतीचा सामना थरार अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते। या बैलगाडी शर्यतीत एकूण 135 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। तर बैलगाडी शौकीनांनी सुद्धा तितकाच नव्या वर्षात बैलगाडी शर्यतीत उतरून सहभाग घेतला होता। अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या शर्यतींचा आनंद लुटला। अलिबागमधील शेतकऱ्यांचा हा पारंपरिक खेळ असा सुरू राहण्यासाठी अनेक अटी शर्तींचे पालन करूनच या खेळाचे आयोजन केले जाते, असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले। नवीन वर्षाच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा। हा शेतकऱ्यांचा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे आणि खरं तर समुद्रावरती बैलगाडी शर्यतींचं आयोजन करणं आणि ते बघणं किंवा आनंद घेणं हा शेतकऱ्यासाठी एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। शेतकरी हा पशुधनाची जोपासना करतो, त्यातून ते बैल तयार करतात आणि आपला बैल जोड हा शर्यतीमध्ये धावला पाहिजे ही त्याची संकल्पना असते, इच्छा असते आणि त्या अनुसार पावसाळ्यानंतर खऱ्या अर्थाने शर्यती सुरू होतात। आज वर्षाचा पहिला दिवस आहे, खरं शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव आहे असं आपण निश्चित सांगू। आणि मग आजच्या शर्यतीचं आयोजन झिराट ग्रामस्थांनी केलंय। खूप आनंद बघून वाटतो। मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे, त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं। त्यामुळे आज शर्यतीचं आयोजन बघताना खूप सारा आनंद वाटतो की आपला शेतकऱ्यांचा खेळ हा पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहायला पाहिजे, तो बहरला पाहिजे, वाढला पाहिजे। आणि मग सरकारने काही काळ त्याला बंदी केली होती कोर्टाच्या अनुषंगाने। ती बंदी उठवल्यानंतर अटी शर्तीने शर्यती सुरू आहेत आणि मग अटी शर्यतीचं पालन करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा खेळ आज सुरू होतोय, याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे। तुम्ही कधी बैलगाडी चालवली अशी? हो हो, म्हणजे अनेक व्हायरल आहेत बैलगाडी हाकलताना। का लहानपणापासून भाड्याची बैलगाडी हाकलेला एक कार्यकर्ता आहे आणि मग स्पर्धेतली बैलगाडी हा एक दुर्मिळ योग असतो आणि तो मला मिळाला, याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित आहे। आणि मग शेतकऱ्यांचा खेळ पुढे वाढला पाहिजे, त्याची जोपासना झाली पाहिजे, या अनुषंगाने माझ्यासारखा एक कार्यकर्ता जरी आमदार असलो तरी हे शेतकऱ्यांचं पशुधन पुढे लोकांपर्यंत मान्यता म्हणून वाढलं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करतो। आणि म्हणून आज शर्यती बघताना खूप सारा आनंद होतो शेतकऱ्याचा मुलगा म्हणून। तुम्ही स्वतः गाडी पण चालवतात, सगळ्या गाड्या येतात, कुठल्या गाड्या चालवल्या जातात? मी ऑलराऊंडर ड्रायव्हर आहे, माझा ऑल इक्विपमेंट लायसन्स आहे। फार कमी लोकांकडे असेल, लहानपणापासून गाड्यांची आवड आहे आणि ती आवड जोपासताना सगळ्याच गाड्या शिकलो। मग क्रेन असेल, पोकलेन असेल, लिफ्टर असेल, लोडर असेल, लेफ्ट हँड असेल, राईट हँड असेल, JCB असेल आणि 4 व्हीलर ऑलराऊंड सगळ्या चालवतो। त्यामुळे मला आनंद आहे। खरं तर एकाला शिकणं आणि ते अवगत करणं हे थोडंसं एक वेगळं आहे, पण ते मी अंगीकारलं, शिकलो त्यातनं। आणि म्हणून RCF सारख्या कंपनीमध्ये जॉब करताना त्याच्यावरती मी जॉब केला, त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।